यांच्याकडून ऐकूयात एक सुमधुर संगीत. दोन्ही संघ जरा लक्षात द्या एक मिनिट. दोन्ही संघ टीम शेलार आणि त्याच्या विपक्षात स्पार्टन 11 आपल्या दोन्ही संघांकरिता ही सूचना आहे. या चालू असणाऱ्या सामन्यामधून कुठलाही संघ विजयी होऊ द्या, शेलार विन होऊ द्या किंवा स्पार्टन 11, जो संघ विजयी होईल त्यांनी उद्या संध्याकाळी ठीक 4:30 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. या गोष्टीची आपण कृपया करून नोंद घ्या. 4:30 वाजता थेट आपल्याला इथे रिपोर्टिंग करणं इथून मात्र बंधनकारक असेल, कारण जी मॅच आहे ती उद्याच्या दिवसामध्ये इथे मात्र खेळली जाईल. प्रदीप आणि आविष्कार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप भंडारी मॅन फ्रॉम कोलिवली, त्या गावामध्ये एक संघ त्यांनी निर्माण केला होता, ज्या पद्धतीने उल्लेख केला तिथे एक संघ निर्माण केला होता. सध्या तरी पंचांच्या भूमिकेमध्ये आणि अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष आहेत. खूप सारे पंच त्यांच्याही अंडर आपल्याला पाहायला मिळतात आणि वाडा नगरीमध्ये किंवा वाडा तालुक्यामध्ये खूप सारे चर्चेत असणारे पंच. पण आज मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल प्रदीप भंडारी यांचा आपण इथून मात्र पाहत आहे. बॅटच्या रडारमध्ये घेतले गेले चेंडूला ऑन साईडला दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि या सिंगलनं वैयक्तिक ही खातं खुल्लं केलं गेलं आणि सांघिक ही खातं इथे मात्र पूर्ण करत असताना प्रदीप भंडारी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. गाडीच्या लाईट्स ऑफ करा मित्रांनो, गोलंदाजाला त्रास होतोय. हॅलो, सध्या तरी आपल्याला निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव फेकी आपण पाहिली 22ची. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे खूप वेळ चेंडू हवेमध्ये. काय कळेल झेलला होती संधी. तसं बघायला गेलं तर सोपा झेल होता मैदानाच्या आतमध्ये, कन्वर्ट करणं गरजेचं होतं. संदेश सरांना वाटतं आज ऑर्डर नाही आहे, आठवण येते इन्स्ट्रुमेंटची आणि त्या पद्धतीचे गीत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी वाजवणी करताना दोस्ती म्युझिकलचं बॅकबोन म्हणून संदेश सरांकडे पाहिलं जातं. चांगली गीत चौकार पाहायला मिळाल्या. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज 22. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिले गेले चेंडूला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चूक मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकबोन ऑफ क्रिकेट ज्याला म्हणलं जातं क्षेत्ररक्षण, आणि ते क्षेत्ररक्षण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग होत असताना आपण पाहत आहे. सिंगल अंकित होतीये. धावसंख्या
7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपतील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. लास्ट टू गो. आय थिंक विजय भोईर मार्गदर्शक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. गोलंदाजाला एक कान मंत्र देण्याकरिता गोलंदाज सय्यद. ओ हो क्या बात आहे. विजय भोईर यांचं मार्गदर्शन योग्य. विकेट सोबत फलंदाज बाद. जेवढ्या टाळ्या गोलंदाजाला वाजतात तितक्या विजय भोईकरिताही वाजवणं गरजेचं आहे. कानमंत्र दिला आणि त्याचा फायदा. चांगलं गाणं आल्यानंतर जर का आपण बघितलं तर अर्थातच रिक्षा आणि टाटा मॅजिक मध्ये खूप सारी पसंती दिली गेली या गाण्याला. आपण इथून मात्र पाहत आहे निखिलेश शेलार. टीम स्पर्धन 11 संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले, कारण ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. ट्रॅकचं कलर सुद्धा सेम असणं गरजेचं आहे. क्या बात आहे. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर समोरच्या टीम कडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे दोघांचे डोसकट सेम नाही आहे. त्यामुळे पेनल्टी इक्वल आहे. कोणालाही पॅनलाइज केलं जाणार नाही आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यद. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता इथे मात्र आमंत्रित केले गेले गोलंदाज गिरीश, ज्याचा पहिलाच बॉल थोडासा भेदक होता आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढले गेले. सिंगल अंकित केली गेली. धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. स्लो क्रिकेट आहे. आधीच्या मॅचचा जर का आपण विचार केला तर एक चौकार कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. असं म्हटलं जातं की ऑस्ट्रेलियाला जाऊन त्यांच्या घरच्या मैदानामध्ये हरवणं कठीण असतं, किंवा एखादा विदेशी संघ आपल्या भारतामध्ये क्रिकेट खेळण्याकरिता आल्यानंतर भारताला हरवणं ज्या पद्धतीने कठीण असतं त्याच पद्धतीने शेलारच्या होम ग्राउंडवर जर का स्पर्धन 11 खेळत असलं तर शेलारकरांना हरवणं थोडंसं कठीण असतं. पण वाघाचा जिगरा घेऊन स्पर्धन 11 संघ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र उतरलाय. समोरचा विजय पाहून किंवा समोरची गोष्ट पाहून आधीच हार मानणं थोडंसं कुठेतरी मात्र इदक असतं किंवा थोडंसं लाजीरवाणं असतं. पण त्यालाही जुगारून किंवा त्यालाही बाजूला सारून स्पर्धन 11 मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खूप आहे. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. विकेट शोधपतन परतावं लागेल या क्षणाला झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा विचार केला तर प्रत्येक राज्याची किंवा प्रत्येक विभागाची भाषा ही ओळख आहे. आणि आपल्या इथे दर 10 किलोमीटरनी महाराष्ट्रामध्ये आपण एक भाषेमध्ये बदल होताना पाहायला मिळतो. आणि त्याच पद्धतीचं ऐराणी गीत जी स्पेशली खानदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या भाषेतले हे गीत, ऐराणी भाषेतील गीत आपल्याला इथून मात्र ऐकायला मिळालं. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना चेंडू संपतायत 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यद गिरीश. ओ हो यावेळेला पहा स्टाइलिश स्ट्रोक. स्वतःच्या अंदाजामध्ये स्वतःच्या स्टाईल चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या पलीकडे षटकारचा.
आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालंय षटकार आणि त्याच्यानंतर ऑन साईडला दिशा दर्शवण्याचं काम केले गेलं. नो बॉलचा इशारा. कुठला नो आहे तर आपण पाहू शकताय ओव्हर स्टेप पॉकेट ज्या पद्धतीने सेफ झोन आपण ज्याला म्हणतो जे बॅटरला आखलं जातं त्याच पद्धतीने गोलंदाजासाठी सुद्धा आहे. म्हणजे नो प्लस वन टोटली 2 धावा मिळतील आणि धावफलक 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू फ्री माइंडनं कन्वर्ट करणं गरजेचं असणार आहे. या फटक्याला गोलंदाज तयार. पुढचा बॉल या वेस्ट गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल परफेक्टली दिशा इथे मात्र हेरली. चेंडूला पाठवलाय. फ्री हिटच्या चेंडूवर चौकार 4. ट्वेंटी 20 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सय्या. चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे. कल्पेश भानुशाली आज अब्सेंट वाटतात आता. कदाचित कल्पेश भानुशाली तिथे मात्र असणं गरजेचं होतं. चांगलं यशस्वी रक्षण त्याच्याही मार्फत होताना आपण पाहत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20-20 या अंकावर धावफलक. धावसंख्या 20-20 विजयला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण इतर मात्र पाहत आहे. सध्या तरी जिम्मेदारी विजयवर आहे. विजय भोईर विजय वॉर्मअप करा त्यानंतर कारण 1 ते 2 चेंडू डिलिव्हर केल्यानंतर आपला ऑटोमॅटिकली वॉर्मअप होऊन जाईल. विजयला आपण इथून मात्र पाहत आहे. सध्या तरी गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3. 20-20 असताना 19 आणि 50-50 असताना 49 षटक ज्या पद्धतीने महत्वाचं 4 षटकांचं सत्र असताना हे 3रं षटक तितकाच महत्वाचं आणि महत्वाच्या षटकातील पहिलाच बॉल यावेळेस विजयच्या मार्फत निर्धाव फेकी अपील केलं गेलं. इथून मात्र आपण पाहत आहे पण आमचे भाऊ पाटील सर तिथे आहेत. मॅन फ्रॉम खारबाव आणि प्रसिद्ध चिकन शॉपचे दुनियातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. पार्टी किंवा हळदी समारंभ अथवा लग्नासाठी पाहिजे असेल तर डेफिनेटली आपण संपर्क साधू शकता. लेट पण थेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली होती सूत्रांकडून. गोलंदाज तयार. हो 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 वाईटच्या फेस मध्ये चेंडू आल्यानंतर काय होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे फेकून होता षटकार. हल्दी किंग जयेश पाटील त्यांचं गीत आपण सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. षटकांना धावसंख्या 26 या अंकावर पुन्हा एकदा फेकून दिले गेले जीवाच्या आकांदाने. जरी केले प्रयत्न तरी चेंडूचा वेग इतका प्रचंड की हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4.
चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 20. पण तिसऱ्या षटकाचं पहिलं चेंडू निर्धाव होता, पण त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवर 10 धावा इझिली इथे मात्र कमावल्या गेल्या स्पार्टन 11 कडून. गोलंदाज तयार. ओ हो हो, यावेळेला दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू. होगी 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 तेरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर विजय है पॉवरफुल. विकेट सोबतच फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. एक षटकार एक चौकार गेल्यानंतर कमबॅक करणं कुठेतरी मात्र गरजेचं होतं. सध्या तरी कमबॅक विजयने इथे मात्र करून दाखवलंय आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये महत्त्वाच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये सध्या तरी यश प्राप्त होत असताना चेंडू संपतायत. आत्तापर्यंत 4 धावसंख्या 30 या अंकावर स्थिर सावरत होत असताना धावसंख्या टीम स्पार्टन 11ची. सिंगल अंकित होतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. या चांगली साथ मिळत असताना विजय कशामुळे रोखून बघत होता? पडला म्हणून की चेंडूची फेकी लेट झाली म्हणून? काही कारण असू शकतं. सिंगल इथे मात्र मिळाली. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 31-31 लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. ओ हो हो, अटॅक 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 मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम चेंडूवरी षटकार 6. स्पार्टन 11ला आपण पाहत आहे धावसंख्या 37 या अंकावर. ज्या पद्धतीनं स्पार्टन मूवीचा रेकॉर्ड आहे त्या पद्धतीनं रेकॉर्ड ब्रेक करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्पार्टन 11 संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता टीम पॉवर शेलार संघाकडून समाधानला इथे मात्र आमंत्रित केले गेले. चला विजय आणि समाधान थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं बंधनकारक असेल. समाधान गोलंदाज समाधान तयार. पहिलाच बॉल समाधान दर्शवण्याकरिता गोलंदाजीकरिता आमंत्रित केलं गेलं होतं, पण समाधानच्या पहिल्याच बॉलवर अटॅक. षटकार.
षटकार पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 43 ही अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. समाधान किंवा मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. धावसंख्या एकेरी धावेच्या पडतीनं 43 या अंकावर धावफलक. क्रिश पाटील सध्या तरी टेन्शन मध्ये येताना शेलार संघाचा अतिरिक्त खेळाडू शाळेत अर्धी सुट्टी घेऊन इथे मात्र तो पोहोचलाय. क्रिश पाटील नक्कीच यावेळेस काय घडतं तर निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं आणि धावसंख्या 44 अंकावर स्थिर स्थावर होत असताना गोलंदाज सय्यद हो पंचांश हा ताकाच्या दिशेनं विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या असलेला एप्रिलला आई माऊलीचा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळेल आणि सध्या तरी यूट्यूबला आत्ता मात्र आमचे प्रेक्षक जण पाहत आहेत. जेवढेही आमचे प्रेक्षक इथे मात्र पाहत आहेत 5 एप्रिलला याच चॅनलवर आपल्याला आई माऊलीचा पालखी सोहळा इथून मात्र पाहायला मिळेल. ॲडव्होकेट हरीशजी पाटील जे लेदर क्रिकेटर आहेत पण या स्पर्धेला सध्या तरी शुभेच्छा देताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं शेलार नगरीमध्ये आल्यानंतर आमच्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व ॲडव्होकेट हरीशजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अर्थातच पॉवर शेलारशाही पार्टी खंबीरपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा ॲडव्होकेट हरीशजी पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा पॉवर शेलार संघाकरिता पोहोचतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. इथून मात्र आपण पाहताय 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 46-46. चार चेंडूचा खेळ संपलाय. आपण लाईव्ह स्क्रीनला पाहत आहे उद्याचे लॉट्स. जय भोलेनाथ विपक्षात प्रवेश 11 पाय. ठीक 9 वाजता पहिला चेंडू पडणार म्हणजे पडणार. प्रवेश 11 पाय आणि जय भोलेनाथ ठीक 9 वाजता ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सेकंड मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. यश 11 साविंद्रा विपक्षात RL खार्डी. ठीक 9:30 वाजता हा सामना आपल्याला चालू होताना पाहायला मिळेल. तदनंतर विघ्नेश 11 राहणार विपक्षात आई गावदेवी कोंबडपाडा. ठीक 10 वाजता आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. तदनंतर उद्या इन ॲक्शन बिग फाईट बिग मॅच आर्यन स्पोर्ट बादवड विपक्षात बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. ही ठीक 10:30 वाजता आपल्याला सामना चालू होताना पाहायला मिळेल. त्यामुळे विनंती असेल ज्या ज्या संघाचा पुकार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय त्या संघानं वेळेत इथे मात्र उपस्थित राहणं बंधनकारक असेल. अन्यथा धावांकरिता किंवा षटकांकरिता किंवा जी काही पॅनल्टी असेल ती तुम्हाला इथून मात्र स्वीकारावी लागेल. पुन्हा एकदा उडवल्या गेले चेंडूला. यावेळेस बिग 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 यूज सिक्सर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या टीम स्पार्टन 11 संघाची जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 53 विजयाकरिता येणारी 24 चेंडू आणि 54 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. पाहूया 54 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज आणि जॉईन होतील तुमच्या समवेत समालोचक संदेशजी पाटील भिवंडीकर म्युझिकल समालोचक. तुर्तास आजच्या दिवसाकरिता आम्ही इथून मात्र थांबतो. हे पण नका थांबू. पाहत राहा ऐकत राहा A1 चषक 2025 थरार. आजच्या दिवसामध्ये बोलताना काही चुकी झाली असेल तर आम्ही आपली क्षमा मागतोय. थँक्यू सो मच.
निमेश शेलार यांचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं A1 चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक विराज ग्रुप 1200 शेलार यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निमेश भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज निमेश शेलार ठरला होता आणि त्याचं या व्यासपीठावर शुभागमन झालं. संध्याकाळ रंगीन झाली आणि संध्याकाळ रंगीन बनवण्याकरिता आपल्या गावातील संघाला इथे सपोर्ट करण्यासाठी इथे व्यासपीठावर आलेले आहेत निमेश शेलार. चला तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. लक्ष्य फार मोठं आहे. मागच्या मॅचमध्ये देखील 53 धावांचं आव्हान होतं आणि या मॅचमध्ये देखील जो आव्हान आहे 56 धावांचं, म्हणजे एकच धाव एक्स्ट्रा आहे असंच म्हणू शकता. सन्माननीय सुनीलजी वारगडे दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपली आहे तर आपण या व्यासपीठावर येणं फार महत्वाचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळते. प्रशांत आणि विजय ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. आजचा दिवस पहिला दिवस समाप्तीच्या मार्गावर आलाय, कारण की वेळ जवळजवळ 5:52 झाले आणि 5:52 म्हटलं की शेलारकरांचा सरावाचा टाइम. पाहूया सरावाच्या अंदाजामध्येच खेळतील का, कारण की षटकारानेच अटॅक करावा लागेल. 54 धावांचं एक मोठा लक्ष्य इथे म्हणू शकता सायंकाळच्या क्षेत्रामध्ये. A1 ट्रॉफी शेलार यांच्या माध्यमातून ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. प्रशांत जाधव आणि त्याचबरोबर सोंटी धनगर हे सकाळपासून चर्चेमध्ये आलेले आहेत. निखिलेश शेलार आणि विजय चंदने बंधू देखील ट्रेंडिंगला आलं या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच कडे बोलूया आपण. गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज इथे अल्पेश सज्ज झालेला आहे आणि स्ट्रायकिंगला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजाला शांत करण्यासाठी आलाय, तो म्हणजे प्रशांत. मॅच ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात. जो जिंकेल तो उद्या ठीक 4:30 वाजता इथे पुन्हा येईल. शेलार येईल की स्पार्टन टीम येईल. पहिला चेंडू इथे व्हाईटने सुरुवात केली आहे गोलंदाजाने. पंच हळूहळू बोलतायत. एक व्हिडिओ भरपूर व्हायरल झाले होते. हलकस फक्त डान्स झाला होता भाऊ पाटील फ्रॉम खारबाव यांचं, आणि तो डान्स जो आहे ट्रेंडिंगला आला होता. तेच पंच मैदानामध्ये आहेत. जर त्यांची इच्छा झाली तर ते डान्सिंग करू शकतात. फक्त एकच हात ते वरती करतात आणि नाचतात, मजा नाहीये. मग गोटे अंपायर सारखे डिसिजन देणं फार महत्वाचं आहे. मग कॉमेंटर दशरथ पाटील असणं फार महत्वाचं आहे. इथे हुक करण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. कमबॅक करताना इथे पाहायला मिळते गोलंदाजाला. चांगली सुरुवात दोन्ही संघांची पाहायला मिळते. ऑलरेडी एक धाव स्कोरबोर्डवर लागली गेली आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय अल्पेश. चांगली गोलंदाजी आहे. कांब्याचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. दीपेश भोईने मगाशी आम्हाला सांगितलं होतं की आमचा संघ टिमगर पडाचा आहे. काही हरकत नाहीये. नाम में क्या रखा है, जब तक आपका काम नहीं है तो फिर आप किस काम के लिए जाने जाते वो जरूरी है. तुम्हाला नाव बनवायचं असेल, तुम्हाला ब्रँड निर्माण करायचं असेल, तुम्हाला चांगला खेळावा लागेल. पहा नॅचरली हुक करण्याचा प्रयत्न मात्र प्रदीप भंडारी तिथे आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. प्रशांतला लवकर शांत केल्या गोलंदाजाने. पहिला विकेट डाऊन. उद्या मित्रांनो पहिल्या सामन्यामध्ये प्रवेश 11 पाय टीम संघाला जे भोलेनाथ टीम संघाबरोबर खेळायचं आहे, तर त्या संघाने वेळेवर उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे. यश 11 साविंद्र आणि त्यांच्या अगेन्स्ट आर्यल खार्डी. पुन्हा भावेश तुम्हाला इन ऍक्शन मध्ये उद्या पाहायला मिळेल. रिग्नेश 11 राणाल आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी कोंबडपाडा. उद्या तुम्हाला कोंबडपाडा संघ नवीन उभरता संघ आहे, तो संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आर्यन स्पोर्ट्स भातवड आणि त्यांच्या अगेन्स्ट बालाजी स्पोर्ट्स सरोडीपाडा. बिग मॅच, बडा मॅच. उद्याच्या दिवसामध्ये मोठा मॅच पाहायला मिळेल, कारण की मागच्या स्पर्धेमध्ये बालाजी स्पोर्ट टीम संघाला आर्यन 11 टीम संघाने पराभूत केला होता आपल्या आर्यन चषकामध्ये. म्हणजे उद्या इथे उलटफेर पाहायला मिळेल. बदला घेण्याकरिता बालाजी स्पोर्ट पूर्ण तयारी करून येईलच या मैदानामध्ये. गोलंदाज अल्पेश. चुकीचा चेंडू आहे, चुकीचा चेंडू आहे, चुकीची विकेट किपिंग आहे. चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. 1+4 चौकार आलेला आहे आणि संध्याकाळ झाली आहे.
आणि बोनस स्वरूपात 5 धावा पंजाब फेकला गोलंदाजाने. काही न करता 5 धावा आलेल्या आहेत, म्हणजेच आजचा दिवस शेलारकरांचा असावा. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 6 धावा, 6 लॉस ऑफ 1 विकेट. अल्पेश एखादा विकेट मिळेल का? निशाल सज्ज होत आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला, व्हाईट यॉर्करचा चेंडू होता हा, स्ट्रोक बनवता आला नाही, तिथे 1 धाव आली आहे. सुरुवात चांगली होणं फार महत्वाची आहे. मागच्या मॅच मध्ये एक हलकीशी सुरुवात झाली होती शेलारकरांची, मात्र त्यानंतर करण नावाचा वादळ मैदानामध्ये आला आणि मॅच घेऊन गेला. जबरदस्त खेळ, आणि ऑलरेडी स्कोररने देखील सांगितलं होतं की आमचा ट्रेंडिंगचा असलेला खेळाडू करण येणं बाकी आहे, आणि करणने दाखवून दिला की माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. मात्र स्ट्रायकिंगला बॅटर जो आहे तो फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. पहा सुरुवात, अटॅक सुरू झालाय. चेंडू मिड विकेटच्या वरतून सीमा रेखा पार तारा मंडल मध्ये चेंडू चाललाय. येतोय मॅक्सिमम 6 बाय विशाल. आपण 12च्या सुमारेस आपण झोपलो की एखादा छोटासा ड्रीम जो आहे जवळून येऊन जातो आणि आपल्या अंगाला काटा येतो. त्या प्रकारचा रात्री जेव्हा झोपेल ना गोलंदाज अल्पेश, तेव्हा हा स्ट्रोक त्याच्या अगदी स्वप्नामध्ये येईल, ज्या प्रकारे हा स्ट्रोक बनवला होता. विजयला आउट करणं आता इथे सोपं झालं नाहीये. पुन्हा एकदा एक धाव झाली आहे, दुसरं धाव देखील पूर्ण, आणि चेंडू चाललाय सीमा पार. हे येतोय चौकार. जे काय चाललंय मैदानामध्ये, अगदी शांत सुरुवात केली, प्रशांतला शांत केला, मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय नावाचा ब्रँड संध्या ट्रेंडिंगला पाहायला मिळतोय. एक चेंडू खेळ बाकी आहे. 17 धावा खतरा निर्माण झालेला आहे. इथे टीम आपण पाहतोय स्पार्टन 11 टीम संघ थोडं अडचणीमध्ये आल्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल स्ट्रोक विजयच्या बॅटमधून दसका दम पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये देखील विजयने मॅच फिरवली होती आणि फिनिश करणने केली होती. अल्पेश शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू, विकेटची फार अपेक्षा या षटकामध्ये, आणि अगदी बॅटच्या रडार मध्ये, आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. तर इथे धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 23 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आता गोलंदाजीमध्ये कोणता गोलंदाज असेल तो केवल अजून इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की जी धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. पाहूया केवल भुई मागच्या मॅच मध्ये हा गोलंदाज ट्रेंडिंगला चमकला होता, तो गोलंदाज आला आता. इथून जर विकेट आले तर दबाव बनू शकतो पुन्हा एकदा जय बजरंग पॉवर शेला टीम संघावर. मैदानाच्या आतमधून जे आमच्या महिला आलेल्या आहेत त्यांना नम्र विनंती असेल की आपण थोडंसं वेगाने या, कारण की मॅच भरपूर चांगली आहे आणि नक्कीच जो जिंकेल तो उद्या ठीक 4:30 वाजता इथे रिपोर्ट करेल. शेवटचा मॅच आजच्या दिवसातील कशमकश, काटेकी टक्कर, पाणी आणि आग एकत्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये केवल भोई फ्रॉम कांबे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. राईट हॅम ओ द विकेटने बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. अगदी ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, लॉंगनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आला. 22चं हलकसं मिस फील्ड आणि त्याचं कारण 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. इथून बाहेरून आवाज देऊ नका प्लीज, नम्र विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, आपण कोणीही आवाज देऊ नका. पंच जे काही आहे ते ठरवतील.
तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आमचे पंच आपण मैदानामध्ये जायचं आहे. गोलंदाजावर थोडस नक्कीच डाऊट आहे आणि ते पाहूया क्लिअर होईल का. कधी आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये निमेश शेलार एक प्रसिद्ध खेळाडू आहे ज्याने आपलं काल टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून गाजवलं. ते सध्या पंचांच्या भूमिकामध्ये मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मिठपाडा या गावाचं नाव, शेलार गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंच आणणारे हे खेळाडू आहेत. लेजेंडरी असं म्हटलं जातं. आजही ते क्रिकेट खेळत आहेत. मात्र गोलंदाज केवल भोईल, पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. हा चेंडू येणं फार महत्वाचं आहे, विकेट येणे महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने लॉंग रन अप एक्सप्रेस डिलिव्हरी होईल का या चेंडूवर. केवल भोई अगदी समोर खेळलाय, शतरक्षक आहे तिथे. काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग अल्पेची पाहायला मिळतोय. एकच धाव मिळाली आहे. स्ट्राईकला आलाय बॅटर ज्याची आतुरता करते सर्व शेलारकर. नाव आहे विजय. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलाय. धाव बलकावर लागलेल्या आहे त्या म्हणजेच आपण पाहतोय 26, 26, 26 यहाँ पर बने अब तक. गोलंदाजी करताना गोलंदाज केवल भोई. 12 वर्षापासून या खेळाडूला सर्व बघतायत. चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू. मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये, बॅटच्या रेंज मध्ये. चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. काय षटकार ठोकलाय आतापर्यंत. 3 षटकार 1 चौकार. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही आहे. फक्त चौकाराने आणि षटकाराने डील करताना बॅटरला विजयला पाहतोय आपण. नावातच विजय, संघाला विजय इथे मिळून देईल का हा बॅटर. विकेटची आवश्यकता झाली आहे टीम स्पार्टन टीम संघाला. हा देखील चाललाय भिंगरी स्ट्रोक. चेंडू सीमा पार. येतोय गगनभेदी षटकार. आमचा विजय भाई आलाय चकड्यामध्ये. लागोपाठच्या 3 षटकार जोरदार टाळ्या होऊन जात्या. हॅट्रिक पूर्ण करताना आपल्या घरच्या मैदानावर विजय. काम सोपं केलंय टीम पॉवर शेला टीम संघाचं बॅटर विजयने. धावा झालेल्या आहे धावपलकावर आपण इथे पाहतोय 38 धावा, 38. अजूनही धावांची जी आवश्यकता आहे या आपण पाहू शकता. करणला दाखवला जात आहे टीम मॉनिटरवर. मागच्या मॅचचा हिरो त्याला आपण पाहतोय चर्चा करताना. 16 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आणि चेंडूंचा खेळ बाकी जो आहे आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते जे जोबी सध्या ऑपरेटिंग करताना, संगीत प्रेस करताना, मनोरंजन करताना प्रेक्षकांचं एक कलाकार आहे, एक कॉमेंटर कलाकार आहे तो. मात्र सध्या डीजे ऑपरेटिंग करताना हा चेंडू पहा समोरून उडवलाय. अधिक बॉम्ब्स मिळालाय त्या आणि पंचाने हा वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव. थोडीशी अडचण निर्माण झाली आहे नक्कीच. स्क्वेअर लेग पंचाने देखील हा निर्णय थांब घेतलाय की हा चेंडू वाईट आहे. बॅटरच्या रेंजच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये वाचू शकणार नाहीये आणि एक बॉम्ब टाकला गेलाय असं दर्शवताना स्क्वेअर लेग पंचा. नो आर्ग्युमेंट्स दर्शन प्लीज. अंपर डिसिजन फायनल डिसिजन असेल. कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट्स करू नका आपण, कारण की पंचाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला आपल्याला ठाम मानायचं आहे. असंही आपण पंचांना आंतरराष्ट्रीय असो मग महाराष्ट्र क्रिकेटचं लेवल असो किंवा भारतीय क्रिकेट असो नेहमी आपण पंचांना देवता म्हटलं आहे. जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय ठाम राहणार आहे. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यस फिल्डिंग लावा प्लीज. ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना आहेत. आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दर्शन सो रिक्वेस्ट टू प्लीज. अंपर डिसिजन फायनल डिसिजन दिलाय.
39 धावा. ऑफिशियल स्कोरर मला तरी वाटते की 12वा खेळाडू नव्हे तर संघाचा मुख्य खेळाडू आहे. जेव्हा पहिला चेंडू टाकला होता दुसऱ्या डावाचा तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जिंकू. माझा अजून मॅचमध्ये भरपूर काही बाकी आहे. हा चेंडू पहा अगदी एष्ट्यांच्या समोर इथे पाय अडलला आहे आणि पायचीच्या स्वरूपात इथे बॅटर विजय हा डगाळमध्ये परतलाय. प्राइज विकेट, बिग विकेट. ही ऑपरेटरने बेस खोलला नाहीये म्हणून आमचे जे काही समर्थक नाचत होते ते थांबले लगेचच. म्हणून ऑपरेटर जो आहे तेजस धोबी फक्त कॉमेंटेटरच ठीक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, A1 करण मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मात्र जोरदार टाळ्या होऊन जात्या बॅटर विजयसाठी. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटनं पाहायला मिळाला. विकेट घेतल्यानंतर थोडीशी टीम मीटिंग केल्यानंतर आपण पाहतोय सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पार्टन 11 टीम संघाचा आपण खेळाडूंना पाहतोय. दीपेश भोई, योगी, आविष्कार केवळ भोईशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या आपण पाहतोय शिलार करानं दाखवला जात आहे टीव्ही मॉनिटरवर एन्जॉय करताना. शेलारची फेमस A1 जोडी मैदानामध्ये सध्या आता तुम्हाला पाहायला मिळत आहे. करण आणि निशाल ही जोडी फेमस जोडी आहे पॉवर शेलरची. पाहूया कोणत्या प्रकारे येणाऱ्या चेंडूंचा खेळ करेल करण. राईट आर्म ओ द विकेट. महत्वाचा हा चेंडू या षटकातील. महत्वाच्या चेंडूला वेग, गती आणि गतीमध्ये बॅटची एच एन कॉन शांतता इथे पाहायला मिळते आता पॉवर शेलर टीम संघाची. कमान डीजे. बारा 15 प्रदीप भंडारी जर गोलंदाजी करत असेल तर मॅच मध्ये काहीही होऊ शकतो. आणि मागच्या स्पर्धेमध्ये थोडासा इंजर्ड झाला होता. मात्र आज सकाळपासून गोलंदाजी केली नाही या स्पर्धेमध्ये. एक ऑप्शनला गोलंदाज म्हणून आपण प्रदीप भंडारीला बघतोय संघामध्ये. भरपूर अनुभव आहे, भरपूर वर्षांनी आपण सातत्याने त्याला बघत आलेलो आहोत. जेव्हा जेव्हा मॅच फसली गेली आहे हा खेळाडू नेहमी आपल्या संघासाठी 100% देत असतो. मात्र निशांत गोलंदाजीमध्ये आलेला आहे तिसऱ्या षटकासाठी. आणि बॅटर इथे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये गेलाय तो म्हणजेच भावेश पाटील. बॅटर भावेश पाटील नो स्ट्राईकला असेल आणि स्ट्रायकिंग बरोबर बॅटर जो आहे तो म्हणजेच निशाल. करणने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवली. मात्र या मॅच मध्ये 0 वर आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता तुम्हाला पाहायला मिळते. भावेश पाटील आपण पाहतोय नो स्ट्रायकिंगला. तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही समाप्त झाली नाहीये. आता थोडीशी हवा विरुद्ध साईडने येत आहे आणि पाहूया जेव्हा हवा असते तेव्हा हवेचा फायदा कोण घेईल पाहूया, गोलंदाज की फलंदाज. एकत्र जमू नका. स्पार्टन 11 टीमचे कॅप्टन लक्षात असू द्या केवळ भोई. प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग नकोय कारण की वेळ झालेली आहे. आता आपण जर मोबाईल मध्ये बघितलं 6:10 झालेले आहेत. दिवस मोठा आहे लक्षात असू द्या. निशांत राईट आर्म ओ द विकेटने. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे मात्र बॅटच्या रेंज मध्ये, रडार मध्ये आणि चेंडूला पाठवलाय तारा मंडल मध्ये. टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज येतोय कारण की उद्याचा टायमिंग असेल 4:30 आणि मला वाटतं पॉवर शेलर उद्या खेळ असाच वाटतोय कारण की धावा पाहिजे त्या म्हणजे 9.
11 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आणि आणली कुठे. 2 सिंगल 1 डबल आली आहे. बाकीचे सर्व डील केली आहे चौकार षटकाराने. आम्हाला सिंगल डबल जमत नाहीये, आम्ही मारताच राहतो. चोपताच ठेवला शेलारकरांनी. हा चेंडू पहा, सेन्सिबल क्रिकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट. शतरक्षक पायाने अडवलाय, मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 8 धावा आलेल्या आहेत पहिल्या 2 चेंडूवर. इक्वेशन सोपा झालेला आहे. आता 7 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटर निशाल याच्या बॅटमधून हा षटकार आणि 2 धावा आलेल्या आहेत. निशांत लेफ्ट आर्म गोलंदाज, विकेटची आवश्यकता झाली आहे. विकेटचा चेंडू नाहीच टाकला आहे गोलंदाजाने, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे 1 धाव पूर्ण केली जाते. प्रत्येक धाव मागे टाळ्यांचा आवाज होतोय, गजर होता आहे. अमित शेलारकर उद्याची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 6 रन. सामना जर जिंकला तर इथून 5 मिनिटाचा रस्ता आहे चालत जाण्याकरिता शेलारकरांसाठी. मात्र इथून मॅच जर स्पार्टन 11 संघाने हरले तर प्रत्येकी गावागावामध्ये एक खेळाडू जाईल. म्हणजेच ग्रामीणचा संघ इथे आजचा हिरो ठरतोय की काय, पाहूया आपण. येणारे चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, निशांत आहे, चुकी करणार नाहीये. विकेट मिळाले. भावेश पाटील बॅक टू डग आउट. या मॅच मध्ये योगदान कोणाचं आहे तर विजेचं. काय बॅटिंग केली त्याने, पूर्ण मॅच आणली जवळ आणि आता विकेट मिळालाय. या सिच्युएशनला कोणता खेळाडू असेल तो मैदानामध्ये जाईल. मयुरेश, राज तांबे. संध्याकाळ झाली आहे आणि हा राज तांबे इथे उपस्थित झालेला आहे. खेकड या नावाने फेमस असलेला हा व्यक्तिमत्व सध्या इथे उपस्थित झालेला आहे. काही हरकत नाहीये. प्रेमाने मित्रांनी जी हाक दिली तीच हाक आपल्यासाठी चांगली आहे. मग आम्ही विजेला विजा म्हणत असतो तर निकलेशला निकल्या म्हणत असतो. तर मयुरेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. या षटकाचे किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत. जर डॉट आले तर शेवटच्या षटकामध्ये मॅचला रंग देईल. पाहूया. गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील नामांकित असा गोलंदाज आहे निशांत. त्याने मागच्या चेंडूवर शांत केला होता. मयुरेश जबरदस्त कामगिरी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गेला. तर हा षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच आमचे स्कोरर सांगत आहेत 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 8 गेंदे 6 रन. लेफ्ट आर्म, समोर बॅटर देखील लेफ्टी आहे. निशांत, मयुरेश सज्ज होतो खेळण्यासाठी. मोठा पटका समोर उडवलाय. शतरक्षक आहे तिथे, चुकी करणार नाही. अजून एक धक्का. आता थोडीशी शांतता तुम्हाला पॉवर शेलारची पाहायला मिळेल. अजून एक विकेट शेलार टीम संघाचा. मयुरेश बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू आणि आता हा जर डॉट आला, एखादा मोठा फटका आला तर मॅच फिनिश होईल. डॉट आला तर शेवटच्या 6 चेंडूवर इक्वेशन काहीतरी वेगळं असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला. गिरीश गेला मैदानाच्या आतमध्ये. नाही, आज दिवस भरपूर रंगवला गेलाय ते शेलार टीम संघाच्या माध्यमातून. स्पार्टन टीम 11 टीम संघाने देखील खूप चांगला क्रिकेट केलाय. शेवटचा हा सामना आहे. शेवट कोणता संघ गोड करेल. येणारा काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्वाचा चेंडू या षटकातील. गोलंदाजीसाठी ऑप्शन भरपूर आहेत, मात्र शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का हे फार महत्वाचं आहे.
लेफ्ट आर्म गोलंदाज व्हीआयपी डायझेन कडून गिरीचा हा स्ट्रोक दीपेश भोई त्याच्या पायाच्या मधून चेंडू गेलाय. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. चुकीची फिल्डिंग दीपेश भोईची पाहायला मिळाली. अडवलं असता तर 6 धावा थांबल्या असत्या. मात्र आता 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे कोणत्या प्रकारे मिसफील्ड झाली होती. अगदी असं वाटलं होतं की चेंडू अडेल, मात्र दोन्ही पायांच्या मधून चेंडू गेला होता. दाबा डिफेन्स करेल का, आपल्या संघाला पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये बोलवेल काय ते पाहूया आपण. गोलंदाजी करण्यासाठी बावेश आपले आर्म्स फ्री करताना टीम स्पार्टन 11 थोडंसं वेळ कमी वाया घालवा, कारण की वेळ संध्याकाळ झाली आहे. सर्व पक्षी जे आहेत आपल्या घरटेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते टीम मॉनिटरवर. 6 गेंदे 4 रन. मॅच बनतावा. मॅच बनवायची असेल तर विकेट बावेशला घ्यावा लागेल आणि बॅटरला सिंगल डबल ने देखील सामना फिनिश करू शकतो. पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकलाय. एक धाव झालीये, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने थ्रो फेकलाय. आता रनआउटचा विकेट मिळेल का आणि बॅटर कोण आउट होईल पाहूया आपण. नक्की काय घडलंय पंच आपण कळवायचं आम्हाला. यस, बॅटर आउट. हे देखील विसरून चालणार नाही की 7 विकेट झालेल्या आहेत. 6 विकेट झालेल्या आहेत. मात्र खेळपट्टी अजूनही खिल टोकून आहे, तो म्हणजेच निशाल. आणि स्ट्रायकिंग वर आता कोण आलाय तर न्यू बॅटर जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जॉन्टीला मॅच फिनिश करावे लागेल, जॉन्टीला थांबावं लागेल खेळपट्टीवर. 5-4 3 पाहिजे. आमचे प्रिन्स मूवीज थोडासा बदल करा आपण. इक्वेशन 3 धावांचा आहे 5 चेंडूमध्ये. बावेश महत्वाचा हा षटक स्पार्टन 11 टीम संघासाठी. गोलंदाज बावेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. व्हीआयपी डाईज इन कडून पुढचा चेंडू, बॅटर जॉन्टी सज्ज होते खेळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. बावेशचा पुढील चेंडू. बावेशचा हा चेंडू चांगला आहे, मात्र धाव इथे पूर्ण केली जात आहे. सिंगल डबल ने देखील मॅच जिंकू शकतो, आम्ही शेलारकरांना माहिती आहे. गैरसं मैदान आहे, मैदानाच्या चारी बाजूने कोणत्या प्रकारे हवा असते आणि कोणत्या प्रकारे धुवा मिळते मॅच मध्ये त्यांना माहिती आहे, ठाऊक आहे. म्हणून मित्रांनो, घरच्या मैदानावर कोणत्याच संघाला कमी लेखू नये. आज करून दाखवलं, सिद्ध केलं. आम्ही जरी ग्रामीणचा संघ आहे, मात्र आम्ही चांगल्या चांगल्या संघांना चॅलेंज नेहमी पेश करत असतो. इथे चांगला खेळ त्यांचा झालाय. येणाऱ्या 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे, तर प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. आपण वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. निशाल तरपता रडताना खेळपट्टीवर समोरच्या गोलंदाजी झोप उडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू बाबेचा निशालसाठी. हा चेंडू समोर एस्टनच्या अडलला आहे पाय आणि पायचीच्या स्वरूपात निशालचा विकेट देखील मिळालाय. बॅटर आउट.
विकेट जय बजरंग पॉवर शेला टीम संघाचा निशाल देखील डगाडमध्ये परतलाय. येणारे चेंडू आहेत 3 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 2. मी अगोदरच सांगितलं होता ऑप्शनला भरपूर गोलंदाज आहे स्पार्टन 11 टीम संघाच्या माध्यमातून आणि ते भरपूर जाणते खेळाडू आहेत. भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळत आलेले आहेत. भावेशला मी जवळून बघितलेलं आहे. या खेळाडूला या खेळाडूकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता हा खेळाडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. कपिलेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कपिलेशला खेळपट्टीवर थांबावं लागेल. या 2 धाबा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू बॅटची एज अँड गॉन विकेट. विकेट नंबर 8 मैदानाच्या बाहेर पडलाय पॉवर शेला टीम संघाचा. बॅटर कपिलेश देखील डगाडमध्ये परतला. न्यू बॅटर सर्वांना ध्यान आहे कारण की मैदानाच्या आतमध्ये समाधान आहे. समाधानाचे गडे बघत आहे सर्व पॉवर शेला टीम. इथे धावांचा लक्ष जो आहे त्या 2 आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हॅट्रिक वर आला. विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का? हॅट्रिक पूर्ण झाली तर आजच्या दिवसाचा हिरो देखील ठरू शकतो. चेसिंग कंपल्सरी आहे. पैसा उसूल शो निकलेश शेलार, विजय चंदने आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम यांचा हा आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समाधान आपल्या संघाला समाधान कारण या 2 धावा बनवेल का पाहूया आपण. बाबेश राईट आर्म ओ दी विकेटने. बाबेशचा पुढील चेंडू. न्यू बॅटर मैदानामध्ये समाधान. हा चेंडू रफ्तारने बीट केलाय. लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला थोडस बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न झाला होता. ओ कहते ना जब तक है नाम बंदे में ओ है समाधान. आता समाधानची परीक्षाची वेळ आलेली आहे मैदानामध्ये. 1 चेंडू 2 धावा. सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही संघांसाठी. मॅच कोणीही जिंकू द्या मात्र दोन्ही संघांनी मन जिंकलेले आहेत या स्पर्धेची. पैसा उचलून मॅच इथे पाहायला मिळते. A1 चषक 2025 या स्पर्धेची नक्कीच पहा. बेल्स ऑफ ओपर्यंत कोणी जाऊ नका. 1 चेंडू 2 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे. 12वा खेळाडू देखील आता शांतमध्ये आहे कारण की बॅटर मी इथे विजेचं कौतुक करेल ज्याने मॅच जवळ आणली मात्र खेळपट्टीवर थांबता आला नाही त्या खेळाडूला. मात्र बाकीच्या खेळाडूने फक्त हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. समाधान. 1 चेंडू गेलाय वाया आपल्या माध्यमातून. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 2 धावा आल्या तर गाजाबाजा आम्ही शेलारकर संघाचा वाजेल आणि जर चेंडू डॉट आला तर स्पार्टन 11 टीम ठेमगरपाडा एन्जॉय करताना पाहायला मिळेल. बाबेश जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूसाठी. व्हाईट आर्म ओ द विकेटने. बॅटर सज्ज आहे समाधान. शेवटचा चेंडू. 1 धाव आली आहे. दुसरा धाव पूर्ण होईल का? आणि इथे मॅच जिंकली आहे स्पार्टन 11 ठेमगरपाडा. दर्शक